आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना मिळाले आत्मनिर्भरतेचे पंख। ई सायकल वाटपाने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य। नमस्कार, सत्य को जानू न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आमगाव लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना केवळ विकासाची कामेच नव्हे तर समाजातील दुर्बल घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे, हे आमदार संजय पुराम यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी एक अत्यंत प्रेरणादायी सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे। या अंतर्गत आमगाव, देवरी आणि सालेकसा या तीनही तालुक्यांतील दिव्यांग नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी बॅटरी चालित 3 चाकी ई सायकलचे वितरण करण्यात आले आहे। 7 ऑगस्टला आमगाव तर आज देवरी आणि सालेकसा तालुक्यात वाटप। आमदार संजय पुराम यांचा वाढदिवस 7 ऑगस्टला उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने सुरुवातीला आमगाव तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना ई सायकल्स प्रदान करण्यात आल्या। या उपक्रमाचा विस्तार करत आज देवरी आणि सालेकसा येथील दिव्यांग नागरिकांनाही या सायकल्सचे वाटप करण्यात आले। या तीनही तालुक्यांत मिळून एकूण 30 बॅटरी चालित सायकल्सचे वितरण करण्यात आले असून यामुळे दिव्यांगांना दैनंदिन प्रवासासाठी मोठी मदत मिळणार आहे। आमदार संजय पुराम यांची भावना, गरजूंना आधार देणे हेच खरे समाधान। या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देताना आमदार संजय पुराम म्हणाले की, माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी नेत्र तपासणी शिबिरे, मोतियाबिंदू शस्त्रक्रिया आणि रक्तदान शिबिरे यांसारखे सामाजिक उपक्रम राबवत असतो। मात्र दिव्यांगांच्या समस्या जवळून पाहिल्यानंतर ज्यांना पायी चालणे शक्य नाही, त्यांच्या प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी त्यांना ई सायकल देण्याचा आपण निर्णय घेतला। हे काम मला मनापासून समाधान देते। ते पुढे म्हणाले, सध्या या उपक्रमासाठी सुमारे 200 जणांचे अर्ज आमच्याकडे प्राप्त झाले आहेत। एकाच वेळी सर्वांना सायकली देणे शक्य नसल्याने आपण टप्प्याटप्प्याने हे वाटप करत आहोत। ज्या लाभार्थींची नावे आज वेटिंग लिस्टवर आहेत त्यांनी काळजी करू नये। पुढील 5 ते 6 महिन्यांत आपण पुन्हा 30 जणांना सायकल्स वाटप करणार आहोत। टप्प्याटप्प्याने आपण सर्व पात्र दिव्यांगांना मदत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत। दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेत्र तपासणी, मोतियाबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान हे तर होतेच, परंतु आमगाव, देवरी, सालेकसा या तीनही तालुक्यात मोठ्या प्रमाणात ज्यांना पाय नाही आहेत, जे चालू शकत नाही, अशांना 3 चाकी सायकल आपण वाढदिवसानिमित्ताने आपण देत असतो। आणि आज 7 ऑगस्टला माझा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने जवळपास आमगाव, देवरी, सालेकसा या तीनही तालुक्यामध्ये 30 बॅटरीवाले जे सायकल आहेत 3 चक्की ते आपण देतो आहे। मला त्याचा मनापासून आनंद होतो आहे की मला दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त ते देण्याच्या योग्य येते। जवळपास 200 लोकांनी माझ्याकडे अर्ज केलेला आहे, परंतु मी तितक्या लोकांना एका वेळेस बॅटरीवर चालणारा सायकल देऊ शकत नाही, पण वर्षातून 2दा ते मी देऊ शकतो। आणि 2026मध्ये ज्यांना बॅटरीवर चालणारी रिक्षा नाही मिळालेली आहे त्यांना माझी विनंती आहे, प्रत्येकाची आशा असते, प्रत्येकाची अपेक्षा असते की आमदार साहेबांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आम्हाला 3 चाकी बॅटरी सायकल द्यावं, परंतु माझ्या काही अडचणी आहेत आणि त्याच्यामुळे आपण एका वेळेस 100-150 असे सायकली वाटप करू शकत नाही आणि म्हणून आपण दरवर्षी 30 देतो। येत्या 5-6 महिन्यात पुन्हा आपण 30 सायकली वाटप करणार आहेत। ज्यांनी माझ्याकडे अर्ज केला होता, ज्यांनी मला मागणी केली होती, ज्यांना मी सायकली देऊ शकलो नाही, त्यांना माझी विनंती आहे की आपण 5-6 महिने वेट करा। मी 5-6 महिन्यानंतर जे वेटिंग लिस्टवर आज माझ्याकडे नाव आहेत, मी त्यांना देखील सायकली देणार आहे। लाभार्थ्यांची प्रतिक्रिया, संकट काळात ठरला मोलाचा आधार। ई सायकल मिळाल्यानंतर लाभार्थ्यांच्या मनातील कृतज्ञता स्पष्टपणे दिसून येत होती। सालेकसा तालुक्यातील निंबा येथील रहिवासी असलेले लाभार्थी सतीश भगत यांनी आपला अनुभव सांगताना सांगितले की, 3 महिन्यांपूर्वी झालेल्या एका दुर्दैवी अपघातात मला माझे पाय गमवावे लागले। त्यानंतर माझ्यासाठी साध्या हालचाली करणेही कठीण झाले होते। अशा परिस्थितीत आमदार संजय पुराम यांच्याकडे मी मदतीची अपेक्षा व्यक्त केली। त्यांनी माझी अडचण समजून मला ही ई सायकल उपलब्ध करून दिली आहे। ही सायकल माझ्यासाठी केवळ एक वाहन नसून जीवनात पुन्हा स्वतंत्रपणे फिरण्याचे एक नवीन साधन आहे। मेरा नाम सतीश भगत, मैं ग्राम निम्बा, तालुका सालेकसा। मेरा 3 महीने पहले एक्सीडेंट हुआ था और मेरे पैर कटने के कारण मुझे बहुत तकलीफ, चलने में बहुत तकलीफ हो रही थी, पर मैंने आमदार साहब को अर्ज किया, उसके साथ ही मुझे साइकिल मिली और मेरे साथ 13 लोगों को साइकिल मिली। इसलिए आमदार साहब का धन्यवाद। सतीश भगत यांच्यासह परिसरातील इतर अनेक लाभार्थ्यांनी आमदार पुराम यांच्या या संवेदनशील निर्णयाचे मनापासून कौतुक केले।
आमदार संजय पुराम यांच्या या उपक्रमामुळे केवळ दिव्यांग बांधवांना प्रवासाचे साधनच मिळाले नाही, तर त्यांना सन्मानाने आणि स्वतंत्रपणे जगण्याचा आत्मविश्वासही प्राप्त झाला आहे. एका लोकप्रतिनिधीने वाढदिवसाच्या माध्यमातून समाजातील उपेक्षितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवल्याने संपूर्ण परिसरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.